तर दादरमधून अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश सध्या आपल्यासोबत आहेत। मयुरेश, सध्या दादरमध्ये ट्रॅकवर देखील पाणी साचायला सुरुवात झाल्याचं कळतंय। नक्कीच सागर, मी सध्या दादरमध्ये आहे आणि दादरची मुंबईहून कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणारी ही लोकल आहे आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की रेल्वे रुळावर आता पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर जर वाढला तर पूर्ण जो रेल्वे रुळ हा पाण्याखाली असेल, मात्र मोठ्या प्रमाणात पाणी आहे। रेल्वे प्रशासनाकडून आता पाणीचा निचरा करण्यासाठी आता युद्ध पातळीवर तयारी सुरू केलेल्या आहेत। मात्र रेल्वे रुळावर पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात लोकल जे आहेत कर्जतकडे, खोपोलीकडे आणि कसाऱ्याकडे जाणारे ती देखील आता 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। आज चाकरमानीला मोठा फटकाच मानावा लागेल, कारण की मुसळधार पाऊस पडत आहे। चाकरमानी वर्गांचे मोठे हाल होत आहेत। मुंबईकडे येणाऱ्या जो चाकरमानी वर्ग आहे त्यांचे मोठे हाल होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। रेल्वे स्टेशनावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र आता रेल्वे रुळावर देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे मोठा फटका आता रेल्वेवर बसू शकतो। मात्र पावसाचा जोर जर वाढला तर संपूर्ण रेल्वे रुळावर पाणीच पाणी। नक्कीच मयुरेश, तुम्ही आपल्यासोबत राहाच। तर वडाळ्यामधून निखिल चव्हाण अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, आपण पाहतोय की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, वाहतूक अतिशय संथगतीनं सुरू आहे। नक्कीच सागर, आपण पाहिलं तर पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि त्यामुळे रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। आपण वडाळ्यातील 4 रस्ता या विभागामध्ये आहोत आणि याच विभागामध्ये संपूर्णपणे रस्ता आहे तो आता पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांनी ते या ठिकाणी पाण्यातून वाट काढत आहेत। काही शाळेतील नागरिक आहेत, मुलं आहेत, त्यांना आणायला गेलेले पालक वर्ग आहेत, त्यांना कुठेतरी याच पावसातून आणि या भरलेल्या पाण्यातून वाट काढत कुठेतरी पुढे जावं लागतंय। आपण आता या वडाळा या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणाहून जर पुढे सायनच्या दिशेने जायचं झालं तर जवळपास कमरे एवढं पाणी आहे ते आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कामावरती जाणाऱ्या नागरिकांना आता मधल्या रस्त्यातूनच परत घरी परतावं लागत आहे। काही ठिकाणी या ठिकाणी हा जो संपूर्ण परिसर आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे शाळेतून येणाऱ्या मुलांना मात्र याचा मोठा त्रास आहे तो सहन करावा लागतोय। 4 रस्ता विभागाच्या बाजूची जी घरं आहेत त्याच्या आता तळाला हे जे पाणी आहे ते देखील लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण उजवीकडे पाहिलं तर जवळपास मोटरसायकल आहेत, ती देखील अर्ध्यापर्यंत भिजल्याची चित्र दिसत आहेत। तर काही मोटरसायकल देखील या पावसाच्या पाण्यामुळे बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे वाहन जे वाहक आहेत ते या ठिकाणी गाड्यांना धक्का मारत गाड्या पुढे जाऊन घेऊन जाण्यात येत आहेत। याच परिसरामध्ये महानगरपालिकेचं एक युनिट येऊन या ठिकाणचं पाणी निचरा करण्याचा प्रयत्न आहे तो देखील त्यांच्या वतीने सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। असाच पाऊस सुरू राहिला तर याच ठिकाणी परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर होईल आणि याच ठिकाणच्या आजूबाजूच्या घरामध्ये देखील पाणी शिरण्यास सुरुवात होईल। निखिल आणि निखिल